जगाला अष्टांग मार्गाद्वारे शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, जगाला प्रेमाचा संदेश देणारे येशू ख्रिस्त, आईच्या चरणी स्वर्ग असल्याचे सांगून शूद्र समजल्या जाणाऱ्या स्त्रीला सर्वोच्च स्थान प्राप्त करून देणारे मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अनाथासी साह्य होसी नारायणा, करुण वचना बोलविसी, अनाथांना मदत केल्यानंतर नारायण पावतो असे सांगून शोषित पीडितांच्या मदतीसाठी प्रोत्साहन देणारे संत नामदेव महाराज, जे रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांना रंजल्या गांजल्याचं स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा देणारे संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत जगनाडे महाराज, महर्षी वाल्मिकीजी, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, कुळवाडी भूषण, मानव प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाची प्रेरणा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिमांना कुराणाचा अर्थ कळावा म्हणून सर्वात आधी कुराणाचं मराठीत भाषांतर करण्यासाठी त्या काळातील स्वतःचे 25,000 रुपये म्हणजे आजच्या काळातील 2500 कोटी रुपये खर्च करणारे राजश्री शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा फुले, इंग्रजी शिकुनिया जातीभेद मोडा, मनुवाद्यांना गाडून या असे सांगून घरामध्ये शेणाच्या गौऱ्या टाकणाऱ्या स्त्रीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळवून देणाऱ्या आमच्या माता सावित्री माता फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकहितवादी स्वराज्याला संविधानिक स्वरूप प्राप्त करून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 16 ऑगस्टला मुंबईला मोर्चा काढून अम्मा भारतीयांना याची जाणीव करून देणारे ये आजादी झूठी है देश की जनता भूकी है साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, आणि 1990ला भाकीत करणारे यापुढे टाटा बिर्ला चरतील आणि बाकी सारेच उपाशी मरतील वामनदादा कर्डक, आणि स्वातंत्र्याची प्रेरणा बिरसा मुंडा, ज्या ज्या महामानवांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, आयुष्यभर संघर्ष केला, त्या सर्व महामानवांना त्यांच्या कार्यांना विचारांना अभिवादन करतो. आणि आज शिवजयंतीनिमित्त आयोजित मित्र परिवार सावली यांच्या सौजन्याने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रोहित भाऊ बोम्मावार साहेब, युवा उद्योजक सावली, कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय निखिल भाऊ नरेशजी सुरमवार, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली, आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेल्या माझ्या बांधवांनो, मातांनो, आणि घरात बसून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, मातांनो, भगिनींनो, माझा परिचय करून देताना सांगण्यात आलं की दंगलमुक्त महाराष्ट्र अभियानाचा मी संयोजक आहे. छत्रपती शिवाजी महाराजावर, संत महापुरुषावर माझे 1800हून जास्त कार्यक्रम महाराष्ट्रात, भारतात, आणि शिवाजी महाराज कराची मध्ये सुद्धा मी मांडणारा एक पहिला भारतीय आहे. आणि प्रस्तावनेत जसं सांगितलं की माझ्या कार्यक्रमामध्ये की आम्ही छत्रपतींची जयंती साजरी करतो, महापुरुषांची जयंती साजरी करतो, या महापुरुषांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं मानवजातीच्या कल्याणासाठी. मग मी विचार केला की जेव्हा जयंती साजरी होते तर मानधन घेण्यापेक्षा त्या जयंतीच्या दिनी त्या महापुरुषांच्या
विचारांना अभिवादन म्हणून आपण एका अनाथ मुलाची शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे, किंवा एका अनाथ किंवा विधवा भगिनीची आपण मदत केली पाहिजे. तर माझे जेवढे 1700च्या वर कार्यक्रम झाले तेवढ्या 1700 अनाथ मुलाच्या शिक्षणाची मदत झालेली प्रत्येक कार्यक्रमात. बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये दंगली लावणाऱ्या संघटना तुम्हाला माहित आहे की जाती जाती धर्माधर्मात तेढ निर्माण करून दंगली लावण्यासाठी विशेष करून प्रयत्न केले जातात. मग दंगलमुक्त महाराष्ट्र हे अभियान का सुरू करावं लागलं, याची गरज काय आहे? जेव्हा मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की महाराष्ट्राची आणि भारताची आजपर्यंत जेवढी जीवितांना वित्तहानी झाली याचं कारण काय आहे, तर एक निष्कर्ष समोर आला की महाराष्ट्राची आणि भारताची आजपर्यंत जेवढी जीवित आणि वित्तहानी झाली ती नैसर्गिक आपत्तीमुळे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली नाही, जेवढ्या मोठ्या प्रमाणावर जाती जाती धर्माधर्मात दंगली लावून करण्यात आली. आता दंगलीमध्ये काय होते? दंगलीमध्ये गरिबांचे मुलं अनाथ होतात, गरिबांच्या मुली बहिणी विधवा होतात, गरिबांचे आई वडील निराधार होतात, वस्त्या जळून बेचिराख होतात, आणि नंतर आम्ही पश्चाताप करतो आणि त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतो. पण दंगली झाल्यानंतर, गरिबांचे मुलं अनाथ झाल्यानंतर, गरिबांच्या मुली बहिणी विधवा झाल्यानंतर, वस्त्या जळून बेचिराख झाल्यानंतर पश्चाताप करून काय फायदा? असं होऊ नये यासाठी सार्वजनिक स्तरावर प्रयत्न व्हावा या भावनेतून दंगलमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आलं. आता महाराष्ट्र दंगलमुक्त करायचं आहे तर महाराष्ट्रात दंगली का घडतात याचा अभ्यास करावा लागला. म्हणजे एक मुस्लिम शिवचरित्राकडे, बहुजन महापुरुषांच्या चरित्राकडे कसा वळला हे समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. मी व्यावसायिक वक्ता नाही आहे, मी एक सर्वसामान्य भारतातला जो मुस्लिम आहे, महाराष्ट्रातला मुस्लिम आहे तसाच एक विद्यार्थी होतो आणि मी पाहत होतो की शिवाजी महाराजांच्या नावानं महाराष्ट्रामध्ये दंगली होतात. जसा सर्वसामान्य एक मुस्लिम विद्यार्थी व्याकुळ असतो तसा होतो. नकारात्मक प्रतिमा माझ्यावर होती शिवाजी महाराजांची. मी अभ्यास करत करत जेव्हा जाणून घ्यायचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराज, तर आज तुमच्या समोर महाराष्ट्रात आणि भारतात सर्वात जास्त ऐकला गेलेला वक्ता म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. का? कारण मी अंतःकरणातून बोलतोय. मी बोलताना कधी विचार केला नाही की आयोजकाला काय आवडणार, बोलताना कधी विचार नाही केलाय की समोर बसलेल्या माझ्या बांधवांना काय आवडणार. मी बोलताना नेहमी हे विचार केला की मी माझ्या वाणीतून माझ्या या महापुरुषाला न्याय दिला पाहिजे ज्यांनी आपलं आयुष्य मानव जातीच्या कल्याणासाठी दिलं. आणि जेव्हा मी जाणून घेतलं की महाराष्ट्रात दंगली का होतात, कारण दंगलमुक्त महाराष्ट्र अभियान चालवायचं तर दंगली का होतात हे माहित करून घ्यावं लागलं. आणि जेव्हा हे माहित करून घ्यायचा प्रयत्न केला की महाराष्ट्रात दंगली का होतात, तर मला आश्चर्याचा धक्का बसला. महाराष्ट्रात जेवढ्या दंगली घडल्या, जेवढ्या दंगली घडवल्या गेल्या, त्या दंगली घडवण्यासाठी एक नाव सामान्य स्तरावर वापरण्यात येत होतं. ते नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. मी म्हणलं काय शिवाजी महाराज दंगलीचे जनक आहेत का? काय शिवाजी महाराज दंगलीची प्रेरणा आहे का? मग शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करू लागलो तेव्हा मला पुन्हा दुःखद आघात झालं. ज्या शिवाजी महाराजांना एका समाजाचा धर्माचा शत्रू म्हणून सांगितलं, त्यांचा इतिहास तर काही वेगळंच सांगतो. काय सांगण्यात आलं होतं मला आतापर्यंत? शिवाजी महाराज म्हणजे कोण? मुस्लिमांचे शत्रू. शिवाजी महाराज म्हणजे कोण? मुस्लिमांचे कर्दनकाळ. काय केलं शिवाजी महाराजांनी आयुष्यभर? फक्त मुसलमान मारली. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास काय सांगतो? ज्या शिवाजी महाराजांना मुस्लिमांचा शत्रू म्हणून सांगितलं त्या शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी, काकाचं नाव शरीफजी, त्यांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी अहमदनगर येथील मुस्लिम सुफी संत शहा शरीफ यांच्या श्रद्धेपोटी ठेवलं होतं. त्या शिवाजी महाराजांना मुस्लिमांचा शत्रू म्हणून सांगण्यात आलं. बांधवांनो, हे उदाहरण का सांगतोय? आजही तुम्ही जर अहमदनगरला गेले तिथं शाह शरीफ यांची दर्गा आहे आणि शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती खासदार संभाजीराजे आणि खासदार छत्रपती उदयनराजे आजही श्रद्धेने तिथे जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी आणि काकाचं शरीफजी, जर त्यांचे आजोबा एका मुस्लिम सुफी संतांच्या श्रद्धेपोटी ठेवत असतील, मग शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कसे? हे उदाहरण का सांगतो मी?
कारण फक्त शिवाजी महाराजच धर्मसहिष्णू नव्हते, तर त्यांचे वडील शहाजी राजे सुद्धा धर्मसहिष्णू होते. आणि फक्त शहाजी राजेच नव्हते, तर त्यांचे आजोबा मालोजी राजे भोसले सुद्धा धर्मसहिष्णू होते. शिवाजी महाराजांना धर्मसहिष्णू मानवतावादाचा वारसा हा रक्तातून मिळाला होता. कोणी मायकालाल शिवाजी महाराजाला जातीवादी सिद्ध करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी शेख मोहम्मद बाबा दरवेश यांना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे आणलं, तेथे बसवलं. त्यांना वंश परंपरागत जमीन इनाम दिल्या. यावेळी शिवजयंतीला माझा कार्यक्रम श्रीगोंदा येथे होता. त्या ठिकाणी हे मुस्लिम सुफी संत आहेत. त्यांना श्रीगोंद्याला कोणी आणलं? शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी. त्यांना वंश परंपरागत जमिनी इनाम दिल्याचे तिथं दाखले आहेत. तेथल्या हिंदू बांधवांनी त्यांचं मंदिर बांधलं तिथं, शेख मोहम्मद बाबा यांचं मंदिर. हे आजही जिवंत पुरावा आहे की शिवाजी महाराजांचे पूर्वज हे धर्मसहिष्णू होते, मानवतावादी होते. आता मला सांगा, मग त्यांचे आजोबा, त्यांचे वडील हे धर्मसहिष्णू होते, मानवतावादी होते, मग काय शिवाजी महाराजांनी नाकारलं का त्यांच्या विचारांना? त्यांचा धर्मसहिष्णू हा वारसा नाकारला का? मानवतावाद हा नाकारला का? मग त्यांनी फक्त मुस्लिम द्वेषापोटी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं का? मग जेव्हा आम्ही त्या स्वराज्याचा अभ्यास करतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्याचं 1.25 लाखाचं सैन्य, आणि या 1.25 लाख सैन्याचा कमांडर नूर खान बेग एक मुसलमान असतो. मग शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कसे? सैन्यामध्ये 35% सैन्य मुसलमान. आता कमांडर किती महत्वाचं पद आहे, कमांडर काय करू शकतो, हे परवेज मुशर्रफला जाऊन विचारा. एवढं महत्वाचं पद शिवाजी महाराजांनी नूर खान बेगला दिलं, स्वतःच्या स्वराज्याचा सेनापती केला. शिवाजी महाराजांना आरमार स्थापन करायचे. त्यावेळेस सिंधू बंदी हा कायदा होता मनुस्मृतीचा. या कायद्यानुसार धारणा होती, हिंदू जर समुद्र ओलांडला तर धर्मपाप होते, नरकात जाते. कोणी हिंदू समुद्रात जायला तयार नाही. तेव्हा मुस्लिम मावळे शिवाजी महाराजाला म्हणतात, राज आम्ही ऐकी, राज आम्ही ऐकी, राज आम्ही ऐकी. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकणारे मुसलमान मावळे होते, आणि तुम्ही म्हणता शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते. एस.टी. दास आपल्या पुस्तकात म्हणतात, इंडियन मिलिटरी इट्स हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट मध्ये, की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सागरी किल्ल्याचे प्रमुख आणि आरमाराचे वरिष्ठ अधिकारी हे सर्व मुसलमान होते. आरमाराचा प्रमुख दौलत खान हा मुसलमान, आरमारामध्ये 80% पेक्षा जास्त सैन्य मुसलमान. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा ज्या घोडदलावर अवलंबून असायचा, त्या घोडदलाचा प्रमुख सिद्दीलाल हा सुद्धा मुसलमान. पन्हाळा गडावरून जेव्हा शिवाजी महाराजांची सुटका करायची होती, तेव्हा सिद्दी हिलाल आपल्या 5 मुलाला घेऊन गेला. आपला एक मुलगा तिथे पकडला गेला, शहीद झाला. तरी पण सिद्दी हिलालला आपल्या मुलाकडे लक्ष दिलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजाला सोडवण्यासाठी प्रयत्न केला. हे सिद्दी हिलाल ते वेडात वीड दौडले 7, या 7 पैकी एक सिद्दी हिलाल होता. माहित असताना सुद्धा फक्त शिवाजी महाराजांच्या आज्ञाचं पालन करण्यासाठी शहीद झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा सर्वात महत्वाचा पद खाजगी सचिव, लीगल ॲडवायझर, परराष्ट्र धोरण खातं त्याच्याकडे आहे. ते कोणाकडे दिलं? मौलाना खाजी हैदर. आम्हाला आज प्रसार माध्यमामध्ये कसं सांगितलं जाते, मौलाना धार्मिक असतात, दाढीवाले टोपीवाले कट्टर असतात, जातीवादी असतात. अरे शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पहिला सरन्यायाधीश, खाजगी सचिव, परराष्ट्र धोरण खातं त्याच्याकडे दिलं. ते मौलाना खाजी हैदर हे धर्मपंडित आहेत. सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबानं त्याचा वकील पाठवला तहासाठी, शिवाजी महाराजांनी आपला वकील पाठवला तहासाठी. औरंगजेबानं कुलकर्णीला पाठवलं, शिवाजी महाराजांनी मौलाना खाजी हैदर या मुसलमानाला पाठवलं. हा धर्माचा लढा नव्हता, हा सत्तेचा लढा होता.
पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे रयतेच्या कल्याणासाठी होतं, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. मी एका गावात एकदा गेल्यानंतर दुसऱ्यांदा जात नाही. तुमच्या मनात जेवढे प्रश्न आज निर्माण झालेले आहेत त्या सर्व प्रश्नाचं संदर्भासहित मी स्पष्टीकरण करणार आहे. का? कारण आम्हाला या कार्यक्रमानंतर कळलं पाहिजे की शिवाजी महाराज हे जातीचे नाही, शिवाजी महाराज हे धर्माचे नाही, शिवाजी महाराज हे मराठ्यांचे नाही, तर शिवाजी महाराज समस्त मानव जातीचे आहेत. आणि मी सिद्ध करून दाखवेल तुम्हाला संदर्भासहित. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आबाजी सोंदे नावाचा ब्राह्मण शिवाजी महाराजाला म्हणायचा, महाराज या मौलाना खाजिदरचा लय तुम्ही लाड करताय, लय त्याच्यावर जीव लावताय, लय विश्वास करताय, मुसलमान आहे, युद्धामध्ये मोगलांना मदत करल, काय भरोसा या मुसलमानाचा. शिवाजी महाराज म्हणतात, आबाजी इमानदारी ही जातीहून ठरत नसते, तर इमानदारी ही कर्तव्याहून ठरत असते, हे ठणकावून सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज. आजही काही लोक असतील तुमच्याकडे म्हणत असतील, या मुसलमानाचा काय भरोसा, पाकिस्तान धार्जिन आहेत, है ना. समजून घ्यायचा, या आबाजी सोंदेवची औलाद आहे. आणि शिवाजी महाराजचे उत्तर पाठ ठेवा की ज्या वेळेस तुमच्या भूमिपुत्र मुसलमानाबद्दल कोणी संशय निर्माण करायचा प्रयत्न कराल, तेव्हा तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे की माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं होतं की इमानदारी ही जातीहून ठरत नाही, तर कर्तव्याहून ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सर्व प्रमुख पद, सेनापती नूरखान बेग मुसलमान, आरमार प्रमुख दौलत खान मुसलमान, घोडदळ प्रमुख सिद्दी हिलाला मुसलमान, स्वराज्याचं शक्तीपीठ शक्तीस्थळ तोफखाना, तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खाना मुसलमान. सर्व प्रमुख पद मुसलमानाकडे आहे. स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाकडे आहे? शिवाजी महाराजांचं एकमेव चित्र उपलब्ध आहे, मीर मोहम्मद नावाच्या मुस्लिम चित्रकाराने काढलेलं. त्याचं जर बारकाईनं निरीक्षण केलं तर तुम्हाला कळून चुकेल की शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते, ते 31 पैकी 20 बॉडीगार्ड हे मुसलमान होते. एवढं महत्वाचं पद दिलं शिवाजी महाराजांनी की माझी सुरक्षा मुसलमान करतील. आणि आज ते प्रवासात मी पाहत होतो, आमच्या राज ठाकरे साहेबांचं एक आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी म्हटले की शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर मुसलमानाची मतं पडत नाही. आता तसं राज ठाकरे साहेब एक कलाकार आहेत, व्यंगचित्रकार आहेत. त्यांनी पुण्याच्या एका कार्यक्रमात सांगितलं होतं की मी कलाकार आहे, कलाकाराला शिक्षणाची गरज नसते, त्यांचा शिक्षणाची काही विशेष संबंध नाही, इतिहासाशी काही संबंध नाही, म्हणून कदाचित चुका होत राहतात. आणि त्यांचे मार्गदर्शक जे होते, ज्यांनी इतिहासामध्ये आपल्या काल्पनिक कथनाबद्दल माफी सुद्धा मागितली, बम पुरंदरे आता नाहीत सुद्धा. तर मला आश्चर्य याचं वाटतंय की राज ठाकरे साहेबांनी इतिहासातली पुस्तकं जर त्यांना वाचायला नाही भेटली तर कमीत कमी आपल्या आजोबांनी प्रबोधन ठाकरेंनी लिहिलेलं दगलबाज शिवाजीही वाचलं असतं, तर हे गैरसमज दूर झालं असतं. पण राजकारणामध्ये कुठे एवढा वेळ भेटायले? आता ते माझे मराठी बांधव आहेत म्हणून ती जबाबदारी मला पार पाडावी लागते. राज ठाकरे साहेबांना हे माहित असलं पाहिजे की स्वराज्याची धुरा कोणाकडे होती. दगलबाज शिवाजी या पुस्तकामध्ये त्यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की शिवाजी महाराजांचा आदेश होता युद्धामध्ये कोणत्याही धार्मिक स्थळाला, म्हणजे मस्जिद असो चर्च असो, याला इजा पोहोचू नये. आणि कुराणाची प्रत जर सापडली तर आदरानं चुंबन घेऊन त्याला मुस्लिम मावळ्याला द्यायचं, स्त्रीला तोषित करायचं नाही, ही सक्त आदेश होता. हे त्यांचे आजोबा लिहितात. त्यांचे आजोबा त्या पुस्तकात म्हणतात की महाराष्ट्राला माणुसकी देण्याच्या महान कार्यामध्ये शिवाजी गरुडाच्या छाताडामध्ये जेवढे जेवढे बाण लागले तेवढ्या तेवढ्या बाणाचा पिसारा हा परकीयापेक्षा सोकियांचा होता. शिवाजीची अर्ध्याहून अधिक शक्ती सोकियाशी भांडणामध्ये खर्ची गेली, आजोबा म्हणतात. आणि यांची बी सर्व शक्ती आपल्या भावाविरुद्ध खर्ची होईल. अजून यांना आपला मित्र आणि शत्रू कळलाच नाही. बांधवांनो, तुम्ही समजून घ्या, तुमच्या महापुरुषाचा मित्र तुमचा मित्र, महापुरुषाचा शत्रू तुमचा शत्रू. सोपं हे.
सूत्र लय सोपं आहे. मला सांगा, तुमच्या वडिलांचा मारेकरी तुमचा मित्र असू शकतो का? तुम्ही झोपले काय सगळे? तुमच्या आजोबाची ज्यांनी हत्या केली तो तुमचा मित्र असू शकतो का? आता तुम्हाला उदाहरण सांगतो. गांधीची हत्या गोडसेने केली. गोडसेचा नातू गांधीच्या नातूचा मित्र असू शकतो का? अण्णाजी दत्तोनं संभाजी महाराजाला विष प्रयोग केला. अण्णाजी दत्तोचा नातू संभाजी महाराजांच्या वंशजाचा मित्र असू शकतो का? महात्मा फुले सावित्रीबाई फुलेच्या शरीरावर शेण टाकणारे लोक त्यांचे नातू आणि महात्मा फुलेचा नातू मित्र असू शकतो का? हा, त्याचे आपल्या आजोबाबद्दल विचार बदलले असतील आणि त्यांनी म्हटलं असेल की माझ्या आजोबांनी माझ्या पूर्वजांनी हरामखोरी केली होती, मानवतेच्या विरुद्ध कार्य केलं होतं, तेव्हा जर त्याचे विचार बदलले असतील तर होऊ शकते. पण सामान्यतः जर तो आपल्या पूर्वजाशी प्रामाणिक असेल आणि आम्ही आमच्या पूर्वजाशी प्रामाणिक असू तर हे कदापि शक्य नाही. तुम्ही हे समजून घ्यावं की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील म्हणतात, प्रबोधन ठाकरे, की त्यांची सर्व शक्ती स्वकीयांशी भांडण्यात गेली. त्रास त्यांना आपल्याच लोकांनी दिला. पुढे ते सगळे येणार आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या आधी रायगडावर वेगवेगळ्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. शिवाजी महाराज मोरोपंत पिंगळे आपल्या प्रधानाला घेऊन जातात. बघतात तर काय जगदेश्वराचं मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. मोरोपंत पिंगळेला म्हणतात, मोरोपंत पिंगळे, माझ्या हिंदू बांधवासाठी जगदेश्वराचं मंदिर बांधलं, खूप चांगलं केलं, पण मुस्लिम मावळ्याला नमाज पडायला मस्जिद कुठे? मोरोपंत पिंगळे म्हणतात, महाराज जागा दाखवावी, आदेशाचं पालन होईल. शिवाजी महाराज म्हणतात, अरे जागा दाखवावी, माझ्या महलासमोर बांध माझ्या मुस्लिम बांधवाला नमाज पडायला मस्जिद. आपल्या महलासमोर मुस्लिम मावळ्यासाठी मस्जिद बांधणारे शिवाजी महाराज मुस्लिमाचे शत्रू कसे? तुम्हाला वाटत असेल सुभान अली सर मुसलमान आहेत म्हणून या गोष्टी मनानं, जसं ते लोक विष पेरत होते आणि मी मुस्लिम प्रेम दाखवतो काही, की अजिबात नाही. मी संत तुकारामांना मानणारा बाबासाहेब आंबेडकरांचा सैनिक आहे. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे पंचशील, आणि पंचशील मध्ये आहे की मुसावाद, खोटं बोलायचं नाही, अजिबात खोटं बोलणार नाही. न्यू हिस्ट्री ऑफ मराठा सरदेसाई पार्ट 2 पान नंबर 264-265 इथं स्पष्ट उल्लेख आहे की शिवाजी महाराजांनी जी मी घटना सांगितली की रायगडावर मस्जिद बांधली. आता शिवाजी महाराज जिवंत असताना रायगडावर एकीकडे मंदिर आहे, एकीकडे मस्जिद आहे, पण मंदिर मस्जिदचा वाद नाही. एकीकडे मंदिरामध्ये हिंदू मावळे प्रार्थना करतायत, मस्जिदमध्ये मुस्लिम मावळे नमाज पडतायत, पण कधी शिवाजी महाराजांना वाटलं नाही की हिंदू मावळे मस्जिदवर गुलाल टाकतील, कापड टाकावं. मी हे का सांगतोय, कारण माझ्या बाबासाहेब आंबेडकरांना आर्टिकल 25 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि हे आर्टिकल 25 शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अबाधित होतं. हे तुम्हाला मी सिद्ध करतोय संदर्भासहित. अरे शिवाजी महाराज जिवंत असताना रायगडावर एकीकडे मंदिर आहे, एकीकडे मस्जिद आहे. मंदिरामध्ये हिंदू मावळे प्रार्थना करतायत, मस्जिदमध्ये मुस्लिम मावळे नमाज पडतायत, आणि स्वराज्यासाठी संघर्ष करताना हिंदू मावळे हर हर महादेव, मुस्लिम मावळे नारे तकबीर अल्लाहू अकबर म्हणून एक दुसऱ्या विरुद्ध लढत नव्हते. तर शिवाजी महाराजांचं रंजल्या गांजल्याचं कष्टकऱ्याचं बहुना जनाचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी संघर्ष करत होते. आज काय केलं यांनी? मंदिर मस्जिदचा वाद निर्माण केला. कधी? शिवाजी महाराज गेल्यावर 350 वर्षांनी. का? कारण शिवाजी महाराज जिवंत असताना त्यांना स्वराज्य नको होतं, राज्याभिषेकाला विरोध केला. आता शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांना वाटलं हे बहुजन मावळे मुस्लिम मावळे एकत्र येतील आणि हे बहुजन महापुरुषाचा लढा पुढे घेऊन जातील, म्हणून यांच्यामध्ये गैरसमज निर्माण केला. आणि प्रमुख घटक हा मुस्लिम जो मावळे होते, बहुजन चळवळीतला प्रमुख मुस्लिम समाज जो होता, त्याला अलगद बाजूला केलं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. पुन्हा येणार आहे मी महात्मा फुलेवर बाबासाहेब आंबेडकरांवर. मग छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना मंदिर मस्जिदचा वाद नव्हता, मग आज हे वाद कोणी निर्माण केला? शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले. आग्र्याहून सुटल्यानंतर सापडला मदारी मेहतर. औरंगजेबाने त्याला पकडलं, खांबाला बांधलं, पाठ फुटोस्त्रोक मारलं, विचारलं सांग मदारी शिवा कुठे गेला? मदारी म्हणतो माहित नाही. पुन्हा मारलं, पुन्हा विचारलं सांग मदारी शिवा कुठे गेला? मदारी म्हणतो माहित नाही. पुन्हा मारलं, रक्तबंबाळ केलं, म्हटलं सांग मदारी शिवा कुठे गेला? जीवाला मुकशील. मदारी म्हणतो अरे कोणत्या जीवाला? हा जीव तर आधी शिवाजी महाराजांनी वाहून टाकलेला आहे. लाख मेले तरी चालतील, पण त्यांचा पोशिदा जगला पाहिजे.
मदारी मेहतर बघा निष्ठा. राज ठाकरे साहेब, मदारी मेहतरची निष्ठा बघा. तुम्हाला तर आपलाच भाऊ मुख्यमंत्री झालेला सहन होत नाही. इथं मदारी मेहतरला औरंगजेब म्हणतो की सांग शिवा कुठं गेला. फक्त गद्दारी करायची आहे. फक्त सांगायचं शिवाजी महाराज कुठं गेले. गुवाहाटी, सुरत सांगायचं. पण मदारी मेहतर काय म्हणतो की माझ्यासारखे लाख मदारी मेले तरी चालतील, पण या मदारी सारख्या लाखो शोषित पीडितांचा वाली छत्रपती शिवाजी महाराज जगला पाहिजे. मला सांगा बांधवांनो, फक्त सांगायचं शिवाजी महाराज कुठे गेले. जर मदारी मेहतरनं गद्दारी केली असती तर किती खोके भेटले असते. किती खोके भेटले असते. दिल्लीची सत्ता आहे, किती खोके. आ किती खोके. 50. अरे ते का दिल्लीचा बादशाह आहे ते. अहो तो दिल्लीचा बादशाह औरंगजेब जर शिवाजी महाराजांशी मदारी मेहतरना गद्दारी केली असती तर केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं असतं. राज्यसभा तर कुठंच गेली नाही. पोल्युशन सारखं एक बोर्ड भेटलं असतं मोठं कमाईचं, भेटलं असतं की नाही. बरोबर. पण मदारी मेहतरनं गद्दारी नाही केली. आणि आता कोण सांगायले या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या मुस्लिम मावळीच्या निष्ठेवर प्रश्न कोण निर्माण करायले. जे आपल्या पूर्वजाशी इमानदार नाही, आपल्या बापाशी इमानदार नाही, आपल्या काकाशी इमानदार नाही, आपल्या समाजाशी इमानदार नाही. अरे तुमची निष्ठा खोक्यापाशी, आमची निष्ठा रायगडापाशी आहे. रायगडापाशी समजून घ्या. आणि शिवाजी महाराजांनी किती प्रेम केलं मदारी मेहतरवर. मदारी मेहतरला ही निष्ठा पाहून औरंगजेबानं सोडलं. राज्याभिषेकाच्या आधी मदारी मेहतरला शिवाजी महाराज म्हणतात, सांग मदारी तुला स्वराज्यातलं कोणतं पद देऊ. सांग मदारी तुला कोणतं खातं पाहिजे मंत्रिमंडळात. मदारी मेहतर म्हणतो, नाही महाराज, मला कोणतंही मंत्रिमंडळातलं खातं नको, मला कोणतंही पद नको. या मदारीची इच्छा होती की हा मदारी मेला तरी चालेल, पण माझा शिवबा छत्रपती झाला पाहिजे, या सिंहासनावर बसला पाहिजे. आज ती इच्छा पूर्ण होतोय. महाराज मला द्यायचं असेल तर एक अधिकार द्या, या सिंहासनावरची चादर बदलण्याचा अधिकार द्या. आज जर एखाद्या नेत्याला आमदाराला म्हटलं बाबा तुला मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरची चादर बदलण्याचं काम देतो, घेईल का ते. कितीतरी आमदार हे मंत्रिपदासाठी गेले आणि ती इच्छा पूर्ण नाही झाली तर आता कसं नाराज व्हायले. पहिलं ऑफर होतं औरंगजेबाचं, गद्दारी नाही केली, नाकारली मदारी मेहतरनं. आता स्वतः छत्रपती ऑफर द्यायले. पक्ष प्रमुखच म्हणायले सांग कोणतं पद पाहिजे, तरी पण म्हणायले नाही. मी तुम्हाला का सांगतोय माझ्या बांधवांनो, तुम्ही या महापुरुषाचे फोटो लावले, त्यांना पुष्पहार घालता, जयंती करता, अभिवादन करता, पण मतदान करताना यांच्या विचाराला करता का. खरं सांगा करता का. मी मुसलमान आहे, माझी निष्ठा आहे यांच्या विचारापाशी, यांच्या समर्पण आहे यांच्या त्यागाला. मी तुम्हाला महाराष्ट्रातले 1.5 करोड मुसलमानाचं मतदान यांच्या विचारांना देतो. तुम्ही आपल्या समाजाचं देता का हे वचन द्या. मग कशाला जयंती साजरी करायची आपण. बाबासाहेब आम्ही तुमची जयंती साजरी करतो, पण तुमच्या विचाराला संविधान वाचवायला मतदान करू शकत नाही. महात्मा फुले आम्ही तुमचं अभिवादन करणार, सावित्रीबाई फुले आम्ही तुम्हाला अभिवादन करणार, तुमची जयंती साजरी करणार, पण माय तुझ्या अंगावर ज्यांनी शेण टाकलं, ज्यांनी तुझ्या शैक्षणिक कार्याला थांबवायचा प्रयत्न केला, आम्ही काही पैशासाठी स्वार्थासाठी आम्ही पुन्हा त्यांना समर्थन देणार, सत्तेवर बसवणार. आणि त्यांनी तू न सुरू केलेली शैक्षणिक चळवळ 62,000 शाळा बंद करून टाकणार. आपल्या महापुरुषाशी बैमानी. अहो या काही आमदारांनी आपल्या पक्षाशी गद्दारी केलं तर किती राग येतो पक्ष प्रमुखाला. यायले ना त्याला काय नाव द्यायले, गद्दार. गद्दार बरोबर.
मी कोणाच्या पक्षाच्या समर्थनात नाही, राजकारणाच्या समर्थनात नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, जर एखाद्यानं आपल्या पक्षानं कोणाला जर आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद दिलं आणि त्यानं ते उपभोगलं आणि त्यांनी जर त्यांना धोका दिला, फितुरी केली, गद्दारी केली, तर पक्ष प्रमुखाला, त्या कार्यकर्त्याला खूप राग येतो की यांनी आमच्याशी गद्दारी केली. तर माझा प्रश्न आहे, तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या त्यागान बलिदानामुळे हे सन्मानाचं जीवन जगता, तुम्ही यांच्या विचाराशी गद्दारी करता, तेव्हा यांना कसं वाटलं पाहिजे? आज हे जिवंत नाही असले असते तर काय तोंड दाखवलं असतं? हिम्मत होती तर उभं राहायची आमची, माझी हिम्मत होती त्यांच्या समोर भाषण द्यायची. तुमची हिम्मत आहे ऐकायची? नाही, कारण माझ्या जीवनात त्यांचे विचार नाहीत, माझ्या व्यवहारामध्ये शिवाजी महाराज नाही, महात्मा फुले नाही, बाबासाहेब नाही, माझ्या व्यवहारात नाही, फक्त माझ्या वाणीमध्ये आहे. का? प्रतिष्ठा मिळावी मला समाजामध्ये. बहुजन विचारवंत, शिव विचारवंत शेख सुभान अली, व्यवहार करताना उलट. हे आपण समजून घेतलं पाहिजे बांधवांनो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये रायगडावर मस्जिद होती. मौलाना खाजी राईरकर यांना शुक्रवारची नमाज पठणसाठी शिवाजी महाराजांनी नियुक्त केलं होतं की मावळ्याला खाली पाचाडात यावं लागल, महाड येथे नमाज पडायला वेळ जायच्या मध्ये. त्यांना 4 रुपये मानधन होतं. शांताराम विष्णू आवळसकर, रायगडाची गाथा, पान नंबर 7. हे तुम्ही नोट करून घेत जा, सगळ्याचे संदर्भ देणार आहे मी. मग छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना शिवाजी महाराजांनी मुस्लिम मावळ्यावर खूप प्रेम केलं, त्यांना महत्वाची प्रमुख पदं दिली, जबाबदारी. शिवाजी महाराजांचे गुरु मासाहेब जिजाऊ, दुसरे गुरु संत तुकाराम महाराज, तिसरे गुरु मुस्लिम सुफी संत काशीनाथ अठ्ठल्यकर. महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र, पान नंबर 219 वर शिवाजी महाराजांनी ज्या सत्पुरुषांना आपले गुरुस्थानी मानले होते त्यांची यादी दिलेली आहे. पान नंबर 225 वर स्पष्ट उल्लेख आहे. संत याकूत बाबा केळशीकर या मुस्लिम अवल्यास आपले गुरु केले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केळशी येथे संत याकूत बाबा केळशीकर हे मुस्लिम सुफी संतांची दर्गा आहे. 2018ला माझा तिथं पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम होता. मी त्या कार्यक्रमाला गेलो. मगरिबची 6 वाजताच्या नमाजची वेळ झाली. मी त्या मस्जिद होती तिथं, एक सुंदर समुद्र काठावर, खूप चांगली जागा आहे, तिथं नमाज पठण केली. नंतर मी त्या धर्मगुरूला विचारलं, एवढी चांगली जागा मस्जिदसाठी कोणी दिली तुम्हाला? एवढा समुद्र किनारा आहे, आंब्याच्या बागा आहेत. तर मी म्हटलं ही जागा कोणी दिली? तर त्यांनी म्हटले ही जागा शिवाजी महाराजांनी दिली. मी म्हटलं तुम्ही दाटून बोलताय, शिवाजी महाराज कशी दिली? ते 350 वर्ष आधीची गोष्ट आहे, काही पुरावा आहे तुमच्याकडे, कागदपत्र आहेत? त्यांनी म्हणले हो, कागदपत्र मला दाखवले. बारनिशी बुक नंबर 5, तालुका सुवर्णनगर, पान नंबर 326 वर यांची नोंद आहे. शिवाजी महाराजांनी संत याकूत बाबा यांना 653 एकर जमीन दिली होती मस्जिद बांधण्यासाठी. आजही तिथं जा तुम्ही, रत्नागिरी जिल्ह्यात केळशी येथे आजही मस्जिद आहे. आज त्याला जामा मस्जिद म्हणतात आणि इतिहासात त्याला शिवाजी महाराज की मस्जिद म्हणतात. शिवाजी महाराज की का लपवली तुम्ही? शिवाजी महाराजांची मस्जिद लपवली आणि बाबरनं ती मस्जिद बांधली की नाही बांधली याचा पुरावा नाही अजून. त्याच्यावर मी बोलणार नाही. सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले ते सर्वांना माहिती आहे. पण त्या बाबरची मस्जिद पूर्ण भारताला दाखवून तुम्ही दंगली लावल्या. जाती जातीला जोडणारे, धर्माधर्माला जोडणारी शिवाजी महाराज की मस्जिद का नाही दाखवली? शिवाजी महाराजांचे दुसरे गुरु मुस्लिम सुफी संत संत मोनी बाबा पारगावचे. शिवाजी महाराज कर्नाटकला जाताना त्यांचे दर्शन घेऊन जायचे. 2 मुस्लिम सुफी संत शिवाजी महाराजांचे गुरु असतात. मग शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कसे? कोणी सांगितलं आणि का सांगितलं? हे आम्ही समजून घेतलं पाहिजे बांधवांना. हे का सांगतोय? कारण तुमच्या मनामध्ये संभ्रम राहू नये की कोणती अशी एक घटना आहे का शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जी हे दर्शवते की ते जातीय मुस्लिम द्वेष करत होते, धार्मिक द्वेष करत होते. मी मराठवाड्यातला आहे. मराठवाडा नामविस्ताराच्या वेळेस शिवाजी महाराजांच्या नावानंच आमच्या आंबेडकरी समाजावर हल्ले झाले. शिवाजी महाराजांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं भांडण होतं. अरे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं कौतुक या आधुनिक भारतामध्ये जर कोणी केलं असेल
तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिवाजी महाराजांचं चारित्र्य आणि कार्य उत्तम होतं, त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा नाश नुकसान केलं पेशव्यांनी, हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांनी खरे शिवाजी महाराज आम्हाला सांगितले. मग हा खोटा इतिहास कोणी आणि का सांगितला? 2000 मला वाटते 20 मध्ये कर्नाटकमध्ये हिजाबचं प्रकरण चालू होतं. हिजाबच्या प्रकरणावर माझं साम टीव्हीवर कार्यक्रम होता. मला पत्रकारांनी तेव्हा विचारलं साम टीव्हीवर, हिजाबचं प्रकरण गाजतंय, मुस्लिम म्हणतायत आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत आहे, मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा काढण्याचा आदेश देण्यात येते कर्नाटकमधल्या विद्यालयामध्ये, तुम्ही शिवविचारवंत आहात, शिव चरित्र अभ्यासक आहात, काय शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुस्लिमांना धार्मिक स्वातंत्र्य होतं? बघा, शिवाजी महाराजांच्या नावानं धार्मिक हल्ले करणाऱ्यांना शिवचरित्रातलं उदाहरण देतो, संदर्भ लिहून घ्या. प्र न देशपांडे यांचं पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्रे, पान नंबर 199-200. यामध्ये शिवाजी महाराजांचा GR आहे, आज्ञा आहे. श्रीमंत महाराज राजे यांनी फरमाविले, ज्याचा जो धर्म त्याचा त्याने करावा, यात कोणी बखेडा करू नये. स्पष्ट, राईट टू रिलीजन. ज्याचा जो धर्म त्याचा त्याने करावा, यात कोणी बखेडा करू नये, इंटरफेअर करू नये. हा कोणाचा GR आहे? शिवाजी महाराजांचा. दुसरा GR, संदर्भ वासी बेंद्रे लिखित शिवचरित्र, पान नंबर 103. स्थानिक मुसलमानांना आपल्या धर्म आचरणास स्वातंत्र्य असल्याने गावखेड्यामध्ये अल्पसंख्याक असलेला मुस्लिम समाज आपले आयुष्यक्रम विना त्रास घालवत होता. आपले आयुष्यक्रम, हेच काय खायले, तेच काय घालाले, दाढीच काय ठेवली, टोपीच काय घातली, बुरखाच काय घालाले, त्यांचे आयुष्यक्रम विना त्रास घालवत होते. आज तुम्ही बघा, मुस्लिमांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात येते, ते पण शिवाजी महाराजांच्या नावानं. आता ते बरेचसे संपला विषय, समजा महाराष्ट्रामधून तर संपलेला आहे, पण आज तुमच्या काही भागामध्ये जर आमच्या कोणत्या बांधवाच्या मनामध्ये संशय असेल तर तुमचं काम आहे समजून सांगणं त्यांना, कारण आपल्याला सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन या महापुरुषाला अपेक्षित समाधानी राष्ट्र निर्माण करायचं आहे. म्हणून सर्वांना एकत्र करण्यासाठी गैरसमज दूर होणं गरजेचं आहे. आता बांधवांनो, या प्रकरणावरून मुस्लिमांचे जे संबंध होते ते स्पष्ट झाले, पण आजही जातीयवाद आहे की नाही? आहे ना. राष्ट्रपती माजी रामनाथ कोविंद साहेब जगन्नाथपुरीच्या मंदिरात गेले आपल्या पत्नीसह. तेथील पुरोहितांनी त्यांना धक्के देऊन हकलून दिलं. तेथील कलेक्टरनं चौकशी लावली. चौकशीमध्ये ते दोषी आढळले पुरोहित, पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही. तुमच्या संसदेचं उद्घाटन होतं, राष्ट्रपती महिला आहे म्हणून त्यांना बोलवण्यात आलं नाही. आता संविधानात सर्वोच्च पद कोणतं आहे? राष्ट्रपती आहे. त्यांना न बोलवलं का? संविधानामध्ये महिलाला अधिकार आहेत, पण सरकार सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांच्या शास्त्रामध्ये महिला शूद्र आहेत म्हणून त्यांना नाकारण्यात आलं. सगळे भारतीय बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे, बाबासाहेबांनी ज्या महिलेला अधिकार दिला, आई रमाईनं शेणाच्या गौऱ्या टाकल्या. माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी 4 मुलं कुर्बान केले या संविधानाच्या निर्माणासाठी. असत नाही मिळाला अधिकार. बाबासाहेबाला महाड येते परिषद घ्यायची होती, परिषदेला कोणी जागा द्यायला तयार नाही. मनवद्यानं सांगितलं की बाबासाहेबाला जो जागा देईल तो जीवाला मुकेल, त्याची हत्या करू आम्ही. कोणी समोर यायला तयार नाही. तेव्हा एक तरुण समोर येतो आणि म्हणतो माझ्या बाबासाहेबाला जागा लागते परिषद घ्यायला, मी जागा देईल. ते परिषद झाली, त्याचं नाव होतं फतेह खान हा मुसलमान. तेथे आज विजयस्तंभ आहे, तुम्ही जाऊन पहा, विजयस्तंभ उभारलेला आहे. मी का सांगतोय? बाबासाहेब आंबेडकरांसोबत हा मुसलमान महाराष्ट्रातला संविधानाच्या निर्माणानंतर नाही तर संविधान निर्माण होण्याच्या आधीपासून या लढ्यामध्ये आहे. माझ्या आई रमाईनं 4 मुलं कुर्बान केली या संविधानाच्या निर्माणासाठी. असंच आम्हाला संविधान नाही मिळालं. म्हणून आज आम्ही शपथ घेतो की जर माझ्या आईनं बाबासाहेबांना 4 मुलं जर या संविधानाच्या निर्माणासाठी
बलिदानी दिली असतील तर आम्ही सुद्धा आमचा एक एक मुलगा बलिदानी देऊ आणि या संविधानाचं रक्षण करू. त्या संविधानात ज्या महिलेला अधिकार दिलेले आहेत, या 140 कोटी नागरिकांच्या देशामध्ये कोणी हिम्मत केली का राष्ट्रपती महिलेला त्याचा अधिकार मिळवून द्यायचा? आहे तुमच्यात हिम्मत? बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करता, बाबासाहेबांचं नाव घेता. अरे एकटा बाबासाहेब, एकटा करोडो लोकांना अधिकार देतो आणि हे करोडो बाबासाहेबाला मानणारे एका महिलेला अधिकार देऊ शकत नाही. एका महिलेला एक बाबासाहेब आंबेडकर करोडो लोकांना सम्मान मिळवून देतो, पण हे करोडो बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे या देशाची राष्ट्रपती असलेल्या महिलेला सम्मान मिळवून देऊ शकत नाही. हे जयंत्या साजरं करणं, अभिवादन करणं व्यवहारात दिसायले ना काय आहे ते. आम्हाला आमच्या नोकऱ्या पाहिजे, आमचे व्यवहार पाहिजे. बाबासाहेबांनी म्हटले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. या संविधानात दिलेले अधिकार मिळवून देण्यासाठी समाजाला शिकलं, नोकरी केली, लग्न केलं आणि आपली कॉलनी सोडून गेलं, समाज सोडून गेला. आता तर सांगायलाही लाज वाटते की मी तिथला आहे म्हणून. याच्यासाठी दिलं का बाबासाहेबांनी अधिकार? अरे महापुरुषाची जयंती का साजरी करतोय आपण? जर महापुरुषांचे विचार विसरलो असेल तर त्याची आठवण करायची. महापुरुषांनी दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी आपण सामूहिक स्तरावर प्रयत्न करायचा म्हणून जयंती साजरी करतोय आपण. जेव्हा या महापुरुषाला आपण पुष्पहार घातला ना, आज महापुरुष जिवंत नाही, या फोटोला हार नाही घातला, त्यांच्या प्रतिष्ठेमध्ये कमी येत नाही. बाबासाहेबांची प्रतिष्ठा कमी होणार नाही जर आम्ही त्यांना पुष्पहार नाही घातला तरी. महात्मा फुलेच्या प्रतिष्ठेमध्ये कमी येणार नाही, शाहू महाराजांच्या नाही, शिवाजी महाराजांच्या नाही. हे तर आपण किती त्यांचे आज्ञाकारी कृतज्ञ आहोत ते दाखवण्यासाठी करतोय. पण जेव्हा आपण पुष्पहार प्रतिमेला घालतो ना, तो पुष्पहार त्यांच्या प्रतिमेवर पडला पाहिजे आणि त्यांच्या विचाराची माळ आपल्या गळ्यात पडली पाहिजे, तेव्हा परिवर्तन होईल बांधव. नाही तर या औपचारिकतेला काही अर्थ नाहीये. दुसरं उदाहरण सांगतोय. 6 मिनिटांमध्ये तुम्ही पाहिलं असेल भारतामध्ये एका मागासवर्गीय महिलेवर अत्याचार होतो. का? कारण त्या विशिष्ट जातीमध्ये जन्मली म्हणून ती भगिनी. आजही तुम्ही बघता संविधानामध्ये तुम्हाला अधिकार दिले, तुम्ही कार्यालयामध्ये तुम्हाला संविधानामध्ये आरक्षण आहे, नोकरी मिळेल, पण समाजामध्ये उच्च वर्णीयाच्या कॉलनीमध्ये तुम्ही घर घेऊ शकता का? घेऊ शकता? बोला ना. जे तुमच्यावर अन्याय होते ते पण बोलायची हिंमत नाही, दुसऱ्यावर अन्याय झाल्यावर काय बोलणार तुम्ही? तुम्ही आज चांगल्या उच्चवर्णीय कॉलनीमध्ये घर घेऊ शकता? कार्यालयात कशामुळे? हे बाबासाहेबांमुळे. तर मला एक सांगा बांधवांनो, या भारतामध्ये संविधान लागू असताना एक उदाहरण देतोय मी. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे जातीवाद नव्हता, समता कशी होती स्थापन हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आठवण करून देतोय. सुरेंद्रनाथ यांचं पुस्तक आहे मिलिटरी सिस्टम ऑफ मराठा, पान नंबर 18, लिहून घ्या. कोणी सांगणार नाही तुम्हाला हे संदर्भ. ते सांगतात की शिव काळामध्ये ब्राह्मण आणि अस्पृश्य समजला जाणारा गावकुसा बाहेर राहणारा मार खांद्याला खांदा लावून लढत होता. सुरेंद्रनाथ सेन यांचं पुस्तक आहे मिलिटरी सिस्टम ऑफ मराठा, पान नंबर 18, लिहून घ्या. हे उदाहरण का सांगितलं मी तुम्हाला? आज स्वातंत्र्य असताना, संविधान लागू असताना हे आहे का? उत्तर प्रदेशच्या घटना, गुजरातच्या घटना आपण ऐकतो ना, दलितांना मारहाण झाली मंदिरात. आपल्या तुमच्या इथंच कोणत्या तरी चंद्रपूरवत होता ना, वर्धा, मंदिरात आल्यामुळे त्याची हत्या झाली मुलाची. कुठला आहे? वर्धा. शिवकाळामध्ये ब्राह्मण दलित सोबत स्वातंत्र्य मिळालं, आजही हत्या व्हायल्या.
चला ठीक आहे, सामान्य लोकांचं सोडतो, तुम्हाला उदाहरण देतो. कर्नाटकमध्ये चित्रदुर्ग म्हणून एक लोकसभा मतदारसंघ आहे. तेथील खासदार आहेत ए नारायण स्वामी, आत्ताचे खासदार आहे, आणि पक्ष आहे सबका साथ सबका विकास. भारतीय जनता पक्षाचे आजचे खासदार ए नारायण स्वामी, चित्रदुर्ग मतदारसंघ, ते आपल्या मतदारसंघातील गोलारहट्टी या गावी गेले. काही डॉक्टरांना आणि औषध निर्माण करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन विकासाच्या कामासाठी त्या गावातील लोकांनी म्हटलं, खासदार साहेब, बाबासाहेबांना दिलेल्या लोकशाहीमध्ये संविधानाने तुम्ही निवडून आले असाल, खासदार झाले असाल, संविधानिक पद असेल, पार्लमेंट मध्ये एंट्री असेल, पण आमच्या गावात आजपर्यंत दलितांनी पाय ठेवला नाही, म्हणून तुम्ही आमच्या गावात प्रवेश करू शकत नाही. बाबासाहेबांनी त्यांना संविधानानं अधिकार दिलं, ते पार्लमेंटला गेले, पण ज्या पक्षाच्या तिकिटावर पार्लमेंटला गेले बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळं, त्या पक्षानं त्यांना गावात पाय ठेवू दिला नाही. यांना रागही आला नाही, मुकाट्यानं निघून गेले. मी का सांगतोय बांधवांनो, 2023 ला संविधानानं निवडून आलेला खासदार, जातीवरून त्याला गावात बंदी केली जाते, तो अस्पृश्य असल्यामुळे त्याला हकलून दिला जाते, तो खासदार काही बोलत नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जेव्हा संघर्षाची वेळ आली तर मान खाली घालून परत यायले. मोक्याच्या जागा प्राप्त करा. कशाला? समाजाशी गद्दारी करायला? मी यासाठी सांगतोय, अरे या लोकशाहीमध्ये संविधान लागू असताना जर एक खासदार स्वतःला न्याय मिळवून देऊ शकत नाही, आर्टिकल बाबासाहेब 15 मध्ये सांगितलेलं आहे की लिंगावरून, जातीवरून, धर्मावरून भेदभाव करता येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी कोणी जाऊ येऊ शकते, व्यवहार व्यापार करू शकतो भारतामध्ये. बरोबर आहे? आर्टिकल 15 लागू आहे का? मग कोणाची जबाबदारी आहे? कोणी बोलायला तयार नाही. खासदारही सहन करतोय, समाजही सहन करतोय. ही आपली जबाबदारी आहे बांधवांनो. बाबासाहेबांना अधिकार आमच्या हातात दिले ना, आणि देताना संविधान सभेमध्ये काय सांगितलं की हे संविधान मी तुम्हाला देतोय, पण लक्षात ठेवा, संविधान किती चांगलं असलं तो कुचकामी ठरवेल जर त्याला अंमलात आणणारी हात योग्य नसतील, आणि संविधान किती खराब असेल तर तो फायदेशीर ठरू शकतो जर अंमलात आणणारे हात योग्य असतील. कुठं चुकलं आमचं? आम्ही फक्त जयंत्या साजऱ्या केल्या आणि आंदोलन करतोय, संविधान बचाओ, संविधान बचाओ, संविधान बचाओ. तर बाबासाहेब काय म्हणले होते? अरे वेड्यानो, हे संविधान मी तुम्हाला देतोय, हे संविधान केव्हा तुम्हाला फायदेशीर ठरेल? जेव्हा याला अंमलात आणणारे हात संसदेत जातील. अरे आंदोलन करणाऱ्यांनो, तुम्ही आंदोलन करू नका, बाबासाहेबाचे हात संविधान सभेमध्ये पाठवा, पार्लमेंटमध्ये पाठवा, विधानसभेत पाठवा. तुम्हाला मोर्चा काढायची गरज नाही. बाबासाहेबाची माणसं पाहिजे तिथे. नाही, संविधानाला मानणारा माणूस संविधान सभेत गेला, विधानसभेत गेला, लोकसभेत गेला, तो कोणावर अन्याय होणार? बाबासाहेबांना दिलेल्या राजकीय आरक्षणामध्ये 150 लोक निवडून चालले. बाबासाहेब म्हणतात हे फक्त जांभई द्यायला तोंड उघडतात, बोलायला अधिकारासाठी नाही. असे माणसं देता निवडून. आमचा लढा काय आहे? मी जेवढ्या खात्रीने अभिमानाने सांगतो की बाबासाहेबाच्या संविधानाच्या रक्षणासाठी, या महापुरुषांच्या विचारासाठी मुसलमान तुम्हाला मतदान करतील, पण तुमचं मतदान कुठे? कोण घेणार याची गॅरंटी? बाबासाहेबाला मतदान करू शकत नाही तर मग जयंती कासाठी साजरी करायची आपण? संविधानाचं रक्षण कोण करणार? तुम्ही व्यापार करा, तुम्ही नोकऱ्या करा, आपलं कुटुंब सांभाळा, मग हे देश कोण सांभाळणार आहे? कोण बोलेल याच्यासाठी? बांधवांनो, हे मी तुम्हाला यासाठी सांगितलं की जातीवाद आजही जिवंत आहेत.
बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आर्टिकल 14 पासून 18 पर्यंत समतेचं, 19 पासून 29 पर्यंत स्वातंत्र्याचं, 23, 24 महिला शोषणाच्या विरोधात, आर्टिकल 25, 28 पर्यंत मी तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य सांगितलं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. हे कोणाची जबाबदारी आहे? शिवाजी महाराजांच्या काळात जे स्वातंत्र्य होतं आज का नाहीये? ती समता आज का नाही आहे? मी हे तुम्हाला सुरेंद्रनाथ यांचा संदर्भ देऊन सांगितलं. ब्राह्मण दलित सोबत होते, मग मराठवाड्यामध्ये नाम विस्ताराच्या वेळेस आंबेडकरी समाजावर हल्ला करणारे कोण होते? कोणाच्या नावाच्या घोषणा देऊन हल्ला झाला? शिवाजी महाराजांच्या. किती मोठं दुर्दैव आहे. हे आमचं काम आहे बांधवांना. किती वेळ आहे माझ्याकडे अजून? नाही तसं नाही, तुम्ही वेळ झाला, मी अर्ध्या तासाच्या आत निपटून टाकल. काही महत्वाचे विषय आहेत ते सिरियल न घेतो. एक प्रकरण आहे अफजल खान. ठीक आहे, अफजल खानाचं एक प्रकरण आहे. पहिले काय व्हायचं माहितीये का? अफजल खान प्रकरण आलं की मुसलमान घाबरून घरामध्ये बसायचे की काय हे आपल्या अंगावर आपत आलेली आहे, की ते काय कोण अफजल खान माहित नाही काय नाही, पण त्याच्या झाक्यामुळं आपल्याला छळण्यात येते. म्हणून ज्या दिवशी शिवजयंती असायची, गणेश मिरवणूक असायची, मुस्लिम व्यवहार व्यापार बंद करून घरामध्ये असायचा. मी जेव्हा अभ्यास करू लागलो तो मी या प्रकरणामुळे खूप दंगली झालेल्या आहे, याचा अभ्यास बारकाईने करावा लागला. खूप बारकाईने अभ्यास केला अफजल खान प्रकरणाचा. नंतर मला कळालं की अफजल खान प्रकरणच आपल्याला दंगली बंद करण्यासाठी मदत करू शकते. आता तुम्ही समजून घ्या बघा अफजल खानाचं प्रकरण काय आहे. अफजल खान कोण आहे? आदिलशाहचा सरदार. तो विजापूरून वाईला कशाला आला? त्याचा प्रस्ताव होता, त्याची मागणी होती, शिवाजी महाराज जे किल्ले तुम्ही आदिलशाहचे जिंकले, प्रदेश जिंकला तो परत द्या. द्यायचा किंवा नाही द्यायचा, किती द्यायचा याच्यावर चर्चा होणार होती. तो विजापूरून सरळ वाईला आला, पण काय सांगितलं? अफजल खान विजापूरून वाईला येताना वाटेत तुळजापूर पंढरपूरच्या देवी देवताची विटंबना करत आला. त्यावेळेस आमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हतं, त्याच्यामध्ये गुगल मॅप ॲप्लिकेशनही नव्हतं. पण आज तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, गुगल मॅप ॲप्लिकेशन आहे. टाका विजापूर टू वाई, पंढरपूर तुळजापूर एका रूटमध्ये लागत नाही. 2 नद्या लागतात, दुधड्या वाहतात, घोडे पोहत पोहत जाऊ शकत नाही. का सांगितलं? धार्मिक भावना भडकण्यासाठी. आता विजापूरून वाईला अफजल खान आला. शिवाजी महाराजांनी आपले वकील पंताजी बोकील यांना पाठवलं. त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि असं ठरलं 10 बॉडीगार्ड शिवाजी महाराजांचे, 10 बॉडीगार्ड अफजल खानाचे, यांची मीटिंग होणार आहे. नंतर ठरेल प्रतापगडाच्या पायथ्याशी. शॉर्टमध्ये सांगतो वेळ कमी असल्यामुळं. आता तुम्ही लोकशाहीमध्ये समजून घ्या. शिवाजी महाराज एका पक्षाचे नेता, अफजल खान आदिलशाहचा पक्षाचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष. ते राष्ट्रीय पक्ष होता. शाह राष्ट्रीय नेते शाह, आदिलशाह. आता लोकशाहीमध्ये समजून घ्या, एखादा नेता जर आला तर त्याचे कार्यकर्ते समोर असतात, घोषणा द्यायला असतात ना. तुमच्या चंद्रपूरमध्ये आहेत की नाही? आहे ना. तसं अफजल खान आणि त्याचे कार्यकर्ते, शिवाजी महाराज आणि त्यांचे कार्यकर्ते. आता अफजल खान हा नेता, त्याचा कार्यकर्ता कोण होता? अफजल खानाचा वकील कोण होता? कोणी सय्यद खान पठाण होता का? हा, कृष्णाजी भास्कर. बघा, मी अभ्यास करताना मला खूप अडचणी आल्या. मी म्हणलं इतिहास लिहिणाऱ्याची कमाल बघा. इतिहास लिहिणारे किती चतुर असतात. शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना शिवाजी राजे भोसले, भोसले आडनाव माहिती आहे. शहाजी राजे भोसले, भोसले आडनाव माहिती आहे. मालोजी राजे भोसले, आजोबाचं आडनाव माहिती आहे. मासाहेब जिजाऊ जाधव, मासाहेब जिजाऊंचं आडनाव माहिती आहे. अफजल खान, अफजल खानचं बी आडनाव माहिती आहे. पण त्याचा वकील कृष्णाजी भास्कर. मी म्हणलं काय इतिहास लिहिणाऱ्याची शाही संपली असेल का पेनीची? एकाच आडनाव विसरला तो. मग आता खूप अभ्यासांती कळलं की त्याचं नाव कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. आता प्रश्न काय आहे? शिवाजी महाराज ब्राह्मण गो प्रतिपालक होते, जसं आमच्या सांगितलं प्रस्तावनेमध्ये. तर मग कृष्णा कुलकर्णी अफजल खानाकडे काय करत होते? आता लोकशाहीमध्ये समजून घ्या, अफजल खान येतोय, त्याचे कार्यकर्ते येत आहेत. शिवाजी महाराज येतात आणि त्याचे कार्यकर्ते येत आहेत. अफजल खानाचा कार्यकर्ता कट्टर कोण आहे? कृष्णा भास्कर कुलकर्णी. आता कृष्णा भास्कर कुलकर्णी समोर आहे, अफजल खान मागे आहे, प्रतापगडावर घेऊन येत आहे तो. त्याच्या घोषणा काय असतील? अफजल खान तुम आगे बढ़ो,
कृष्णा कुलकर्णी तुम्हारे साथ है. अरे येऊन येऊन येणार कोण? अफजल खान शिवाय आहे कोण? हमारा नेता कैसा हो, अफजल खान जैसा हो. आता शिवाजी महाराज येत आहेत. शिवाजी महाराजांचा कट्टर कार्यकर्ता सिद्धी इब्राहिम येत आहे. आता सिद्धी इब्राहिमच्या घोषणा बघा. अरे येऊन येऊन येणार कोण? शिवाजी महाराजाशिवाय आहे कोण? अरे हमारा नेता कैसा हो, शिवाजी महाराज जैसा हो. शिवाजी महाराज तुम आगे बढ़ो, सिद्धी इब्राहिम तुम्हारे साथ है. कोण आहे देशद्रोही? देशद्रोही कोण आहे आता? हा, राष्ट्रप्रथम, राष्ट्रप्रथम, देश प्रथम. कुलकर्णीच्या औलादीनो, तुमच्यासाठी अफजल खान प्रथम, आदिलशाह प्रथम. तुम्ही आम्हाला देशभक्ती शिकवणार, स्वराज्यनिष्ठ आम्हाला शिकवणार तुम्ही. आता मीटिंग होणार आहे शिवाजी महाराज आणि अफजल खानाची. एक उदाहरण अजून सांगतो मी तुम्हाला. बऱ्याचशा पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांनी दगा फटका देऊन अफजल खानाला मारलं. मी शिवाजी महाराजांचं जेवढं चारित्र्य वाचलं ते एक गोष्ट मला खटकत होती की शिवाजी महाराजांनी कधी शत्रूलाही खोटं बोललेलं नाही, मानवाची हानी टाळलेली आहे, शत्रूलाही त्यांनी विनाकारण नाही मारलं. जर असं असलं असतं तर अफजल खानाची 2 मुलं सोडली असती का? अफजल खानाला मारलं, पोरही मारली असती, पण त्यांना सोडून दिलं का? कारण अफजल खान संपला, विषय संपला होता त्यांचा. अफजल खानाला का मारलं? त्याचं कारण सेतू माधवराव पगडी, शिवचरित्र एक अभ्यास, पान नंबर 260, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. जमल्यास महाराजांना ठार करणे अशी गुप्त सूचना विजापुरी दरबाराकडून अफजल खानात देण्यात आल्या होत्या. ही गोष्ट महाराजांना त्यांचा मित्र विजापुरी सरदार रुस्तुमे जमान याकडून कळली, म्हणून महाराजांनी खानास मारायचे ठरविले. आधार होता, अफजल खानाला मारायचा आधार होता. का? कारण अफजल खान दगाफटका करणार आहे हे त्यांना कोणी सांगितलं? त्यांचे शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे, त्यांचा मित्र रंदुल्ला खान, त्यांचा पुत्र रुस्तुमे जमान. सरदार कोणाचा? आदिलशाहचा. पगार कोणाची? आदिलशाहची. आणि निष्ठा कोणाची? छत्रपती शिवाजी महाराजांची. त्यांनी सांगितलं, महाराज अफजल खानाला अशा अशा सूचना दिलेल्या आहेत, तुम्ही सावध राहा. फक्त सांगितलं नाही. ज्या वाघनख्याने शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, ते वाघनख्या सामान्य डोळ्यात तेल घालून बनवणारा रुस्तुमे जमान हा मुसलमान होता. बांधवांनो, मीटिंग, अफजल खान शिवाजी महाराज एकत्र आले, भेटायला आले. शिवाजी महाराजांना माहिती आहे दगा फटका करणार आहे, त्यांनी आपली तयारी करून घेतली सुरक्षेची. अफजल खानाने शिवाजी महाराजांची मान दाबली, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला. अफजल खान ओढत ओढत गेला. आता त्यांचा जो कार्यकर्ता आहे कट्टर वकील कृष्णा कुलकर्णी, यानं काय म्हणायला पाहिजे होतं? बरे झाले महाराज, आपण अफजल खानाशी मारले. मी अफजल खानाच्या भीतीपोटी त्याच्या सोबत होतो महाराज. आपण तर ब्राह्मण प्रतिपालक आहात, आमच्या रक्षणासाठी तुम्ही स्वराज्य स्थापन करत आहात. मला एक संधी द्यावी महाराज, मी आयुष्यभर स्वराज्याची सेवा करेन. म्हणायला पाहिजे होतं की नाही? तुम्ही काय म्हणायला पाहिजे होतं कृष्णा कुलकर्णी? बरे झाले महाराज, तुम्ही अफजल खानाशी मारले. अफजल खानाने मला ईडी सीबीआय लावली होती महाराज, म्हणून मी घाबरून गेलो होतो. आता तो मेला, पुन्हा तुमच्या पक्षात नाही. शिवाजी महाराजाला आयुष्यात एकही जखम झाली नाही. शिवाजी महाराजावर तलवार कोण्या सय्यद खान पठाणांना नाही चालवली. एकमेव जखम शिवाजी महाराजाला झाली, कपाळावर वार झाला, शिवाजी महाराज रक्तबंबाळ झाले. ती तलवार चालवून वार करणारा जो होता तो कृष्णा भास्कर कुलकर्णी होता. म्हणजे अफजल खान तुमचा धनी, तुमचा मालक, तुमचा पक्षप्रमुख मेल्यावर सुद्धा शिवाजी महाराजाबद्दल एवढा आकस तुमच्या मनात, द्वेष, की तुम्ही शिवाजी महाराज संपवायला निघाले.
त्यांना वाटलं शिवाजी महाराज त्यांना मारणार नाही, कारण त्या काळामध्ये ही धारणा होती ब्रह्महत्या पाप आहे, जर ब्राह्मणाची हत्या केलं तर नरकात जाते. पण शिवाजी महाराजांचे गुरु मासाहेब जिजाऊ संत तुकाराम महाराजांची शिकवण होती की शिवबा, अन्याय अत्याचार करणाऱ्याची जात धर्म पाहिजे नाही, कोण्याही जाती धर्माचा असला तर त्याला न्याय झाला पाहिजे. शिवाजी महाराजांनी मागचा पुढचा विचार केला नाही, सरळ तलवार चालवली, एका ठाक्यामध्ये एका कुलकर्णीचे दोन कुलकर्णी. हे का सांगतो उदाहरण बांधवांनो? हे धर्माचा लढा नव्हता, हे स्वराज्याचा लढा होता. आता मला एक सांगा, इथं लहान मुलं आहेत का कोणी शाळेतले? तू एक बाळा, कितवीला आहेस तू? ये वर ये लवकर आहे, चला लवकर या. माईक आहे का दुसरं? चला द्या, चालू करून द्या, लवकर द्या, चला लवकर द्या, चला लवकर द्या, वेळ लावून. चालू आहे का? चला, काय नाव आहे तुझं? पूर्ण नाव सांग. अनुज सोनवणे. कितवीला आहेस तू? 7वीला. अनुज मला सांग, मी जे आता भाषण करत होतो ऐकलं तू? मला सांग, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, तो मुसलमान आहे म्हणून काढला की तो स्वराज्यावर चालून आलता म्हणून काढला? त्याने स्वराज्यावर हल्ला केला होता म्हणून अफजल खानाला मारलं की तो मुसलमान आहे म्हणून मारलं? ऐकलं नाही का तू? तू ये बाळा, ऐकलं का तू? ज्याने ऐकलं ते वर या. दुसरी लहान मुलगी आहे का कोणी इथं? लहान मुलगी ये बेटा, चल ये वर ये. बक्षिसाचा कार्यक्रम ये, लवकर लवकर आहे. काय नाव तुझं? राज महुर्ले. मला सांग राज, कितवीला आहेस तू? 7वीला. मला सांग, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, तो स्वराज्यावर चाल करून आलता म्हणून त्याला मारलं की तो मुसलमान आहे म्हणून मारलं? यांनी ऐकलं नाही वाटतं. तू सांग बा, मला एक सांग, काय नाव तुझं? प्रिया. प्रिया, कितवीला आहेस तू? 8 मध्ये आहे. प्रिया, मला सांग, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, ते स्वराज्यावर चालून आलता म्हणून त्याला मारलं की तो मुसलमान आहे म्हणून मारलं? जोऱ्यानं सांग एकदा, सांग. जोरदार टाळ्या वाजवा एकदा प्रियासाठी. 8वीची विद्यार्थिनी, फक्त 8वीची. आता मला सांगा, दुसरा मुलगा आहे कोणी ज्याने ऐकलं? ऐकणारा न झोपलेला कोणी आहे का? भाषण ऐकलं आत्ताच कोणी? दुसरा मुलगा, दुसरी मुलगी? ये बेटा, ये. सोपा प्रश्न, सोपा आहे. ये. अरे रमाईची लेख, सावित्रीची लेख, तुला तर या देशाला चालवायचंय. ती खुर्ची तुझ्यासाठीच खाली आहे. तू थांब माय थोडा, याला माईक दे. नाव सांग माय तुझं. इथं बरं. अनुषी. बरोबर. अनुषी, कितवीला आहेस तू? 8. मला सांग अनुषी, शिवाजी महाराजांनी कृष्णा कुलकर्णी याला कापलं, तो ब्राह्मण आहे म्हणून कापलं की तो अफजल खानासोबत स्वराज्यावर चालून आलता म्हणून कापलं? जोरदार टाळ्या वाजवा एकदा, जोरदार. बांधवांनो, मी का सांगतोय? 8वीच्या मुली आहेत, 12-13 वर्षाच्या मुली आहेत. यांना कळायले की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, तो मुसलमान आहे म्हणून नाही, तो स्वराज्यावर चालून आलता म्हणून. आणि कृष्णा कुलकर्णी या ब्राह्मणालाही कापलं, तो ब्राह्मण आहे म्हणून नाही, तो अफजल खानासोबत स्वराज्यावर चालून आलता म्हणून. जर या 8वीच्या मुलींना कळत असेल, या 10-10 वर्षाच्या मुलींना कळत असेल, तर 80-80 वर्षाच्या डंगर नेत्याला कळत नसेल का? त्यांना इतिहास कळत नसेल? आयोजकांनी चला यांचा सत्कार करा, चला पैसे काढा लवकर. त्यांना यांचे कोणी आई वडील आहेत का इथं? जरा या, ते पण या स्टेजवर. कारण ज्यांच्या घरी जिजाऊ आहे, सावित्री आहे, रमाई आहे, अहिल्या माता होळकर आहे, त्यांच्या घरी शिवाजी महाराज दिसतील तुम्हाला, दुसऱ्यांच्या घरात दिसणार नाही, लक्षात ठेवा. चला, या मुलींचे जे आहेत पालक, त्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे. जोरदार टाळ्या वाजवा जरा पालकासाठी.
चला लवकर लवकर. मोठं झालं थोडं देणार तुम्ही. चला धन्यवाद. बांधवांनो, काय कार्यक्रमामध्ये टेस्टिंग घ्यावी लागते. लोक झोपले की जागा आहे ना. आता हे लहान मुली जागा आहेत म्हणल्यावर तुम्ही झोपले नसालच, बरोबर. मला हे सांगायचं आहे बांधवांनो, की इतके वर्ष हे जातीवाद जो पेरला गेला, लहान लहान मुलांना जर इतिहास कळतोय, मग हे एवढं कसं काय विध्वंस झाला का? कारण शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचे जे वारस होते ना, त्यांनी आपली जबाबदारी पार नाही पाडली. विचार करा, या महाराष्ट्रातल्या 1.5 कोटी मुसलमानापैकी फक्त एका मुसलमानाला जर शिवाजी महाराज कळले, महात्मा फुले कळले, बाबासाहेब कळले, ते एवढा कायापलट झाला. 1.5 करोड मुसलमान जर या लढ्यात सामील झाले तर काय चित्र असेल या भारताचं, या महाराष्ट्राचं. आणि सगळ्यात मोठा अडथळे तुम्हीच आहात. मला सांगा, तुम्ही येऊन मला शिवाजी महाराज सांगायला पाहिजे होतं ना, तुम्ही मला बाबासाहेब सांगायला पाहिजे होतं ना, तुम्ही मला महात्मा फुले सांगायला पाहिजे होतं ना. मी तुम्हाला येऊन इतक्या जंगलामध्ये सांगतोय. आम्हाला काय सांगण्यात आलं, चंद्रपूर गडचिरोली हा नक्षलवाद्याचा एरिया आहे, बरोबर. म्हणजे आमच्या मनात भीती असली पाहिजे, सहानुभूती नसली पाहिजे. जेव्हा आम्ही इतिहास वाचवू लागलो, भूगोल वाचतोय, करंट अफेअर्स वाचतोय, तर आमचं मन दुखते. जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये 16 जिल्हे कुपोषित निघाले, 16 जिल्ह्यामध्ये 16,000 बालकं कुपोषित निघाले, त्याच्या 6,000 बालकं मेलीत. मेलघाट मधली बालकं मेलीत, गडचिरोली मधले बालकं कुपोषणाने मेलीत. या देशामध्ये अंबानी सारखा श्रीमंत राहतो, 15,000 करोडचं घर आहे, 27 माळ्याचं घर आहे, एका महिन्याचं लाईट बिल 1 कोटीचं, रात्री डिनरचं फेकलेल्या अन्नावर 70 कुटुंबे जगतात. घरामध्ये कोण राहते? 2 नवरा बायको, 1 मुलगा 1 सून, 4 कुत्रे, पाळलेले कुत्रे, ते नाही, पाळलेले 4 कुत्रे. विचार करा, 27 माळ्याचं घर कुत्र्यासाठी आहे. गरीबाची मुलं उपाशी मरतायत. शोभते आम्हाला हे? तर आम्ही विचार केला पाहिजे बांधवांनो. आम्हाला सगळा समाज जोडायचा आहे. हे महापुरुष जातीचे नसतात. बघा, महाराष्ट्रामधले जे विषमतावादी विचारसरणीचे जे आजपर्यंत वक्ते होऊन गेले, RSSचे जे होऊन गेले, ते काय सांगायचे? शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, अण्णाभाऊ साठे मातंगाचे. आणि स्वतःला सांगताना आम्ही लोकमान्य आहे. तुम्हाला कोणते लोक म्हणतात? आणि काय केलं तुम्ही लोकांसाठी? तुम्ही म्हणता स्त्री शिकली तर बिघडते, तुम्ही लोकमान्य. आणि सावित्रीबाई फुलेनं मुलीला शिकवलं, राष्ट्रपती केलं, ती लोकमान्य नाही का? नाही. कधी विचार करणार? जपानचा विचारवंत बॅरन कॅनडा याला विचारलं शिवाजी महाराज कोण आहे, तो आपल्या पुस्तकात म्हणतो की शिवाजी महाराज हे सत्पुरुष आहे, त्यांनी अखिल मानव जातीचं हित केलं. जपानचा विचारवंत. आणि तुम्ही काय म्हणतात मराठ्यांचे? मला एक असा शिवाजी महाराजांचं कार्य दाखवा जे मराठ्यासाठी होतं. एक कार्य दाखवा. महात्मा फुलेच्या जीवनातलं एक कार्य असं दाखवा जे फक्त माळी समाजासाठी होतं. आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये फक्त दलितांना दिलेले अधिकार दाखवा. अरे तुमच्या समोर हा मुसलमान दाढी टोपी धार्मिक स्वातंत्र्यासोबत तुम्हाला तुमचे महापुरुष सांगतोय हे पण अधिकार मला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले, तुम्ही वापर करून चालले. आणि दुसरी गोष्ट, या महापुरुषामध्ये तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही सगळे बांधव आहेत, मंचावरचे सगळे बांधव आहेत, पण तुमच्या डोक्यात खूळ लहानपणापासून काय सांगितलं? तो त्या जातीचा, तो त्या जातीचा, तो त्या जातीचा, तो आपला नाही, तो त्या जातीचा नाही, नाही आपले नाही, ते त्या जातीचे. मी मुसलमान आहे. माझी श्रद्धा काय माहिती आहे तुम्हाला? तुमची श्रद्धा काय आहे? तो त्या जातीचा, तो त्या जातीचा, तो आपला नाही, तो त्या जातीचा. कोणी सांगितलं? तुमच्या पूर्वजांना नाही सांगितलं. ज्यांना तुम्हाला विभागायचं होतं त्यांनी सांगितलं. माझी श्रद्धा काय आहे? सर्व मानव एका आई वडिलाचे लेकर आहेत. मी महापुरुषामध्ये भेदभाव करत नाही. या सर्व माता माझ्या माता आहेत.
सर्व धर्मगुरू मुस्लिम समाजाला मी फक्त प्रश्न विचारला, म्हटलं तुम्ही जर ही श्रद्धा असेल तुमची की सर्व मानव एका आईवडिलाचे लेकर आहेत, हे महापुरुष पूर्वज आहेत की नाही आपले? ते म्हणले आहेत. मग तुम्ही कस काय यांना स्वीकारत नाही? त्यांनी म्हणले आम्ही कुठं नाही स्वीकारलं, पण यांनी जवळ येऊ दिलं नाही, कधी आम्हाला जवळ येऊ दिलंच नाही. आमचे बाबासाहेब, तुमचे बाबासाहेब, तुमचे एखादं बाबासाहेबांचं पुस्तक आहे का, मी तुमचा आहे मला सांभाळून ठेवा असं म्हणले? बाबासाहेबांनी धम्म दिला. आम्हाला फक्त संविधान माहिती आहे, कारण संविधानामध्ये आपले अधिकार आहेत आणि धम्मामध्ये आपले कर्तव्य आहेत, हे विसरलो आपण. तर बाबासाहेबांनी दोन गोष्टी दिलेल्या आहेत, एक संविधान, दुसरा धम्म. दोन्ही गोष्टी स्वीकाराव्या लागतील. 56चे आधीचे बाबासाहेब पाहिजे, 56चे नंतरचे नाही, हे चालाकी चालणार नाही. बांधवांना लक्षात ठेवा, दोन्ही स्वीकारावे लागतील. आता एक 5 मिनिटांमध्ये संपून टाकतो, विषय खूप आहेत पण ते शक्य होणार नाही. बाबासाहेबांनी आम्हाला जो धम्म दिला, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी बोधभूषणम नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या बोधभूषणम मध्ये एक श्लोक आहे 422 नंबरचा. आपले महापुरुष निर्व्यसनी होते, चारित्र्यवान होते. बाबासाहेब म्हणतात मला माझे शत्रू यासाठी घाबरत नाही की मी फार विद्वान आहे, यासाठी घाबरतात की माझं चारित्र्य महान आहे. कॅरेक्टरफुल लीडर होते आमचे. हे आम्हाला सांगितलं. तर त्या बुद्धभूषणामध्ये एक श्लोक आहे, व्यसनानीच सर्वानी भूपतीह परिवर्जयेत सप्तदोषा सदा राज्ञा हातचा व्यसनोदयाः. छत्रपती संभाजी महाराज म्हणतात जो शासक आहे, जो राजा आहे, त्यानं 7 दोष टाळले पाहिजे. वाग्दंड, पारुष्य, दुर्यातंच, पान, स्त्री, मृगया, द्यूत, हे 7 दोष आहेत. त्याच्यामध्ये वाग्दंड, कठोर बोलणं, आपल्या वाणीनं कोणाचं मन दुखवणं, दुर्यातंच म्हणजे बगर सुरक्षेच्या जास्त लांब जाणं, पान म्हणजे नशा करणं, स्त्री म्हणजे व्यभिचार करणं, मृगया म्हणजे गरीब प्राण्याची विनाकारण हत्या करणं, आणि द्यूत म्हणजे जुगार खेळणं. हे 7 टाळले पाहिजे दोष. कोण म्हणते? छत्रपती संभाजी महाराज. बरोबर. आता मला सांगा बांधवांनो, शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं तत्व काय आहे की माणूस चारित्र्य संपन्न असला पाहिजे, त्यानं व्यभिचार नाही केला पाहिजे, त्यानं जुगार नाही खेळला पाहिजे, त्यांनी नशा नाही केला पाहिजे. बरोबर. बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला. धम्म स्वीकारताना आम्ही पंचशील म्हणतो. बरोबर. मी जेव्हा अभ्यास करत होतो, जाणून घेत होतो की आम्ही जेव्हा त्रिशरण म्हणतो, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, तर हे शरणम हे संस्कृत शब्द वापरत होतो. पाली भाषेमध्ये सरनंग होते. शरणम म्हणजे शरण जाणं. शरण गेल्यानंतर आपलं काम संपलं. शरण गेलं, आपलं काम संपलं, बाकी सब बाबा की कृपा. पण पाली भाषेत सरनंग होते. सरनंग म्हणजे अनुकरण करणे. तर त्याचा अर्थ होतो बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. म्हणजे मी बुद्धाचं अनुकरण करतो. धम्म म्हणजे बुद्धाच्या शिकवणीचं, अष्टांग मार्गाचं अनुकरण करतोय. संघ म्हणजे बुद्धाचं जे ज्ञान आहे त्याचा प्रचार करणारे जे मार्गदर्शक आहेत त्यांचं अनुकरण करतो. बरोबर. म्हणजे आपले लीडर्स कोण आहेत? भिक्खू. बरोबर आहे ना, भंतेजी. पण आपण कोणाला मानतो? या पक्षाचा, त्या पक्षाचा, त्या पक्षाचा. मानव जातीसाठी मार्गदर्शक करणारे आहेत. आम्ही काय म्हणलं, हे बुद्धांचे आहेत. तसं नाही बांधवांना. पंचशील आपण म्हणतो. इथं किती लोक आहे मला हात वर करून सांगा बरं, बुद्धिस्ट समाजाला मानणारे? हे चंद्रपूर आहे ना, बाबासाहेबांची क्रांतीभूमी आहे ना, आहे ना. आता मला सांगा, मी माझ्या दुसऱ्या बहुजन बांधवांना हे का सांगतोय की आपल्याला वाटते की त्यांचं काहीतरी ते धार्मिक आहे काही की, पण आम्हाला कळलं पाहिजे की तत्व काय सांगतायत. हे तुमच्या बी आचरणात पंचशील आहे, त्यांच्या आचरणात पंचशील आहे, त्याच्या आचरणात पंचशील आहे, आणि तुमच्या सगळ्यात जास्त पंचशील आचरण करणार हा मुसलमान आहे.
सगळ्यात जास्त कट्टर पंचशीलचा आचरण करता. काय म्हणतो आपण पंचशील मध्ये? पानाती पाता वीरमणी सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वीरमणी सिक्खापदं समादियामि. मुसावादा वीरमणी सिक्खापदं समादियामि. कामे सुमिच्छाचारा वीरमणी सिक्खापदं समादियामि. सूरामेरयमज्जपमद्दठाना वीरमणी सिक्खापदं समादियामि. सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनं ऐतं बुद्धां शासनं. साधु साधु साधु. आहे बरोबर? बरोबर म्हटलं का? तुम्ही जातात की नाही विहार मध्ये? आता मला सांगा बांधवांनो, माझ्या दुसरे बहुजन बांधव जे बसलेले आहेत, काय पंचशील कमिटमेंट आहे? आम्ही गौतम बुद्धाशी कमिटमेंट केलेला आहे. आम्ही हिंसा करणार नाही, आम्ही चोरी करणार नाही, आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही नशा करणार नाही, आम्ही व्यभिचार करणार नाही. बरोबर? बरोबर ना? करतो का आम्ही? कमिटमेंट पूर्ण करतो? पंचशील म्हणणारा समाज कमिटेड समाज असला पाहिजे की मी गौतम बुद्धाशी कमिटमेंट केलेला आहे की मी पंचशीलचं अनुकरण करणार, आचरण करणार. मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी नशा करणार नाही. मला सांगा, असा समाज कोणाला नको आहे? कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती आपल्या मुलाला असं आचरणवानच करेल ना, चारित्र्यवानच करेल ना? का म्हणाल का? नाही, बुद्धिस्ट लोक म्हणतात दारू पिऊ नका. पी रे तू, कर चोऱ्या, त्यांचं काय आहे? असं होते कधी? नाही. सगळ्या महापुरुषांनी हे सांगितलं. बरोबर? मला सांगा, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांनो शिवाजी महाराज, संभाजी महाराज हेच सांगायले. बाबासाहेबांनी पंचशील मध्ये हेच दिलं. कुराण मध्ये ईश्वर हेच म्हणायलो, या अय्युल्लजीना आमनू इन्नमल खमरू वल मैसरू. हे मुस्लिमांनो, दारूपासून दूर राहा, जुगारापासून दूर राहा. मग हे कधी या धार्मिक मुद्द्यावर एकत्र आले का सर? नाही आले ना. दंगलीसाठी एकत्र येतात, भांडण्यासाठी एकत्र येतात. अरे या मूल्यासाठी कधी एकत्र येणार तुम्ही? तर हा चारित्र्यवान समाज आपल्याला निर्माण करायचा आहे बांधवांनो. हे समजून घ्या. हे महापुरुष चारित्र्यवान होते म्हणून, ते महापुरुष चारित्र्यवान होते म्हणून जगामध्ये त्यांची ख्याती आहे. त्यांना त्याच्यासाठी मांडलं जाते, ते हे काम करू शकले. आपल्या जीवनामध्ये कॅरेक्टर नाही, आम्ही करिअरच्या मागे लागलेलो आहेत, कॅरेक्टर नाही आमच्याकडे. म्हणून तुम्ही आधी कॅरेक्टरच्या मागे लागा. तुमच्याकडे कॅरेक्टर आले तर करिअर आपोआप तुमच्या घरी येणारे, लक्षात ठेवा. हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आता शेवटचा प्रश्न हे आहे बांधवांनो, शिवाजी महाराजांचा आदेश होता शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला आणि गवताच्या काडीला धक्का लागता कामा नये. बघा, भाजीच्या देटाची आणि गवताच्या काडीची काही किंमत नसते, काही किंमत नाही, तुम्ही कपाटात ठेवत नाही. पण शिवाजी महाराज काळजी घेत आहेत. शिवाजी महाराजांचा आदेश होता, तुमच्या पदरी पैसा टाकला आहे, जो जिन्नस लागतो तो बाजारातून पैसा देऊन घेऊन या, रयतेस आजार होईल असं करू नका. म्हणजे तुम्हाला जो पैसे लागतो ना, पैसा पगार दिलेली आहे त्याच्यातून बाजारातून सामान घ्या, रयतेला त्रास देऊ नका. आता काय बघितलं भ्रष्टाचाराचं काय स्वरूप आहे? रयतेच्या भाज्या देटाला हात लावू नका म्हणलं, शेतकरी आंदोलन करतायत. 3 शेतकऱ्याची हत्या झाली, त्यांच्यावर गोळ्या मारल्या. गोळ्या कोणाला मारतायत? शेतकऱ्याला. अरे हे चीनचे सैनिक नाहीत, पाकिस्तानचे सैनिक नाहीत, भारतीय शेतकऱ्याला गोळ्या मारल्या चालल्या, त्यांना शहीद करायले.
आणि पुन्हा आता येऊन महाराष्ट्रात म्हणतील शिवाजी महाराजांच्या नावावर आम्हाला मतं द्या. अरे ज्या शेतकऱ्याबद्दल शिवाजी महाराजांनी म्हणलं याच्या भाज्या देटाला आणि गवताच्या काळीला धक्का लावू नका, तुम्ही शेतकऱ्याला गोळ्या मारून पुन्हा शिवाजी महाराजांच्या नावावर मतं मागणार? कोण विचारणार प्रश्न? हे कोण घेणार जबाबदारी? ही आमची जबाबदारी बांधवांनो. असं राज्य निर्माण करायचं की शेतकऱ्यांच्या भाज्या देटाला धक्का लागू नये, हे शासन आपल्याला निर्माण करायचं आहे. माझा वेळ खूप झाला. पुन्हा कधी जर संयोग आला तर आपण एकत्र येऊ, पुन्हा संवाद करू. सगळे विषय एकत्र होत नसतात. वेगवेगळा समाज, वेगळ्या जातीचे लोक असतात, सगळ्याला अंतर्भूत करावं लागते. तर फार कमी वेळेमध्ये शक्य होत नाहीये बांधवांनो. फक्त एवढं सांगतो, माझ्या कार्यक्रमाच्या शेवटी 1 मिनिटाचा एक संकल्प विधी असतो की आम्ही या महापुरुषाच्या विचाराचा समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. म्हणून मी जे म्हणतो माझ्या मागे आपल्याला म्हणायचं आहे. 1 मिनिटाचा संकल्प आहे सर, हात समोर करायचा आहे. या महापुरुषाला आपण फक्त मानत नाही तर यांच्या विचारात समाज निर्माण करण्यासाठी संकल्प करायचा आहे. आज आम्ही सावली येथील नागरिक शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात हा संकल्प करतो की ज्याप्रमाणे बहुजन महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व संत महात्मांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून त्यांच्यात प्रेम आणि बंधुत्व निर्माण करून मानव सेवेसाठी आदर्श समाज निर्माण केला होता, तसा समाज आम्ही सावली येथे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार. आज आम्ही संकल्प करतो की शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन दंगलमुक्त, जातीवादमुक्त, व्यसनमुक्त समाज निर्माण करणार. आज आम्ही संकल्प करतो की शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन आयुष्यभर आईवडिलांची सेवा करणार, आयुष्यात कधीही आईवडिलांचे मन दुखवणार नाही. आज आम्ही संकल्प करतो की शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन आयुष्यात एका तरी अनाथ मुलाची किंवा गरीब शेतकऱ्याच्या मुलाची किंवा विधवा भगिनीची मदत करून त्या भगिनीचे मुलांचे छत्रपती म्हणजेच पालक होण्याचा प्रयत्न करणार. आज आम्ही संकल्प करतो की आमची संपत्ती